गाईज. तर आम्ही असे रेडी होऊन, म्हणजे थोडासा मेकअप वगैरे बाकी पण तो नंतर करायचा आहे. आणि रोहने अशी रेडी झाले आणि अशा बॅगही पॅक वगैरे झालाय आणि आम्ही त्याला कुठेतरी चाललोय. काय ते तुम्हाला पुढची प्रवास कुठे चाललंय ते तुम्हाला पुढे प्रवासात समजेल. मी तुम्हाला पॅकिंग दाखवते. रोहन बॅग ठेवायला चालले खाली. त्यानंतर स्वेटर, बॅग वगैरे, बॉटल घेतली आहे, या काही साड्या वगैरे घेतल्या आहे आणि मेकअपचं बॉक्स. चला तर फायनली आपण निघालो आहे आणि निघताच ट्रॅफिक लागली होती. थोड्या वेळानंतर तर ट्रॅफिकमधनं आम्ही बाहेर निघालो आणि मस्त छान असा प्रवास स्टार्ट झाला आहे. रोहनचं फेवरेट काम करत आहे. रोहन म्हणजे ड्रायव्हिंग. त्यांना ती खूप आवडते आणि ते करत होते. त्यानंतर हे बघा, हे चाकण आहे आणि पाणी बघा तुम्ही किती साचलेलं आहे. तरीही त्यांनी खूप जास्त म्हणजे क्लिनिंग वगैरे केली आहे, त्यामुळे थोडंसं ते पाणी कमी झालं आहे. नाहीतर सकाळी वगैरे तर पूर्ण ब्लॉक होतं हे. आणि बरं झालं आहे की हे क्लीन वगैरे केलं आहे आणि थोडं पाणी नितरलं आहे. नाही तर आमची जायची वांदे झाले असते. आम्हालाही घरात बसावं लागलं असतं, कुठेही जाता नसतं आलं आम्हाला. तर आम्ही चाललो आहे नाशिकला. नाशिकला एक फंक्शन आहे, म्हणजे रोहनच्या फ्रेंडचं, म्हणजे आमचे फ्रेंड अभि सुप्रिया यांचं दोघांचं लग्न आहे. त्यासाठी आम्ही चाललो आहे. हे बघा, आम्ही थांबलोय हॉटेलला. मी स्प्राईट पिती आहे आणि आमचा चहा वगैरे येतोय. या माणसाला ओळखता का तुम्ही? हॅलो गाईज, यू नो मी. I know you. आय नो यू, यू नो मी. Subscribe करा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. Subscribe करा. सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. Subscribe करा. सपर्स करा बस. बस रे. सबस्क्राईबर्स. यांनी स्टार्ट, हे बघा यांनी केलंय स्टार्ट मस्त खायला. रोहन पाव खाता, हे बघा. तुम्हाला डाएट मला आवडत नाही, पण काय आहे उगाच विकासमुळे जावं लागतंय मला. हा बाई. नाही तर मी 5 सुद्धा नाही अशा गोष्टी खाऊन घेतो डायरेक्ट. आम्हाला पोचायला अजून 2 तास आहे, पण आम्ही दोघी गाडीत मेकअप करायला लागलोय. हे बघा इकडे राहते मी. हे बघा, ही इकडे मेकअप करते आणि मी पण स्टार्ट करते. चला तर गाईज, मेकअप तर झाला आहे माझा, बट लायनर बाकी अजून लावायचं आणि गाडी मूविंग आहे, सो लायनर तर लगेच लावू नाही शकत. आपण थांबल्यावर लायनर लावूयात. आणि बाहेर पूर्ण अंधार पडला आहे आणि आम्हाला पोचायला भरपूर असा टाईम लागला आहे. फायनली आम्ही पोहोचलो आहे
आणि तिथे गेल्यानंतर अभिची तर हळद झाली होती, बट सुप्रियाची बाकी होती. सुप्रियाला मस्त हळद लावून घेतली आणि आम्ही घरी जायला निघालो आहे. खूप भयानक जास्त थकलो आहे, कारण दुपारपासून गाडीत बसलेलो आहे, म्हणजे चांगलं 12-1 गाडीत बसलेलो असं पूर्ण वेळ गाडीत बसलो आहे. आणि त्यातल्या त्यात आम्ही चाललो आहे दिंडोरी, म्हणजे नाशिकवरनं दिंडोरी चाललो आहे. सो रोडची कंडिशन इतकी खराब होती आणि अंधारात ते रोड काहीच समजत नव्हते. आणि आता दाखवणं इम्पॉसिबल आहे, ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते. चला तर मी रेडी झाली आहे आणि रोहनही रेडी झाली आहे. आम्ही अजून लग्नाला तर नाही निघालो जायला. आता पहिले जाणार आहे माझ्या माहेरी, म्हणजे आवणखेडला चाललो आहे आम्ही. तिथे थोड्या वेळ बसू आणि मग आम्ही जाणार आहे लग्नाला. बघा गाईस रोडची कंडिशन. असं कधी पोहोचू आम्ही लग्नाला? रस्त्याची काय हालत आहे दिंडोरी नाशिक हायवेची. म्हणजे आता गाडीने सुद्धा आम्हाला 1.5-2 तास लागणार आहे. आणि ह्या रोडने आम्ही रात्री 11 वाजता आलो होतो. रात्री शूट करणार होती, पण काही दिसतच नव्हतं, सो मी काही शूट नाही केलं. खूप प्रॉब्लेम होता. आणि काल जसं आमच्यासोबत झालं तसंच ह्या गाडीसोबत आत्ता झालं बघ. म्हणजे त्यांनी तिथं पूर्ण ब्लॉक करून टाकले, म्हणजे इथं जे बॅरिगेट लावलेले ते बॅरिगेट ते काढून टाकतात आणि लोकांना समजतच नाही की हा रोड चालू आहे की नाही. तो खालचा लोक इथवर येतात आणि मग इथून वळावं लागतं. काल आम्ही पण इथूनच वळवून पुन्हा रिटर्न गेलो, पुन्हा आलो. आमच्या मागं त्या ट्रक होती, तिचं काय हाल झाले तिच्या जीवाला माहिती. त्या ट्रकला किती वेळ लागला तिला वळायला, किती नाही, 2. बट खूप जास्त हेक्टिक झालं. आणि सिटी बसनी वगैरे जाणं तर म्हणजे 2-2.5 तास दिंडोरी पकडूनच चालायची. कुंभमेळ्यासाठी चालू आहे सगळं, रस्त्यांचे कामं वगैरे. बट काय पावसाळ्याच्या तोंडी काम आहे, सो त्याच्यामुळे खूपच हाल होत आहे. हे बघ असे रेडी झाले आम्ही. मस्त काय ड्रॉइंग करतात, रोजचा फेवरेट हॉबी. रेडी झाली. एका हातात असं ब्रेसलेट घातलं आणि एका हातात झाली माउंटिंग गर्ल. लग्नाला हे बघा अशी दागिने रेडी झाली, अशी मी रेडी झाली. आम्ही पुण्याला यायला निघालो होतो आणि एक ठिकाणी रस्त्यात जेवण करायला वगैरे थांबलो होतो. मस्त असं जेवण एन्जॉय केलं आणि पुढचा प्रवास स्टार्ट केला. चला तर फायनली आम्ही पुण्याला पोहोचलो होतो. त्यानंतर आम्ही मस्त कॉफी वगैरे एन्जॉय केली. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.